Hi, my name is Sachin Takmare and you are welcome to 16th video of this series. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सिक्वेन्स टू सिक्वेन्स डेटा म्हणजे काय. थोडक्यात सांगायचं तर सिक्वेन्स टू सिक्वेन्स डेटा म्हणजे जिथे मॉडेलला दिला जाणारा इनपुट डेटा सिक्वेन्शियल असतो व मॉडेलकडून मिळणारा आउटपुट डेटा म्हणजे आउटपुटसुद्धा सिक्वेन्शियल डेटा असतो. जसं आपण मशीन ट्रान्सलेशनचं एक्झाम्पल पाहिलं होतं. RNN, LSTM आणि GRU हे आर्किटेक्चर्स वापरून आपण या प्रकारचा डेटा हँडल करणं व बेस्ट रिझल्ट मिळवणं थोडं डिफिकल्ट होतं. यावर रिसर्च झाला आणि 2014 या साली गुगलमधील काही रिसर्चर्सनी एक रिसर्च पेपर पब्लिश केला. त्याचं नाव आहे सिक्वेन्स टू सिक्वेन्स लर्निंग विथ न्यूरल नेटवर्क्स. या पेपरमध्ये यांनी एक आर्किटेक्चर इंट्रोड्यूस केलं, त्याला म्हणतात एन्कोडर डिकोडर आर्किटेक्चर. या एका रिसर्चपासून सुरू झालेली ही जर्नी आज ChatGPT आणि मॉडर्न AI सिस्टम्सपर्यंत पोचली आहे. तर या पेपरबद्दल आणि एन्कोडर डिकोडर आर्किटेक्चरबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. या पेपरमध्ये ऑथर्सने सांगितले आहे की ट्रेडिशनल न्यूरल नेटवर्क्स फिक्स्ड साईज इनपुट घेतात आणि फिक्स्ड साईज आउटपुट देतात. पण रिअल लाईफमध्ये हे इनपुट आणि आउटपुटची साईज सेम असेलच असं नाही. समजा एक इंग्लिश वाक्य आहे जे मला हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. यात इनपुट असेल आय लव्ह इंडिया, म्हणजे यातील टोकनची संख्या 3 आहे व याची हिंदी ट्रान्सलेशन असेल मैं भारत से प्यार करता हूँ, म्हणजे यामध्ये 6 टोकन्स आहेत. म्हणून ऑथर्स म्हणतात की आपल्याला असा मॉडेल हवा जो व्हेरिएबल लेंथ इनपुट आणि व्हेरिएबल लेंथ आउटपुट हँडल करू शकतो. त्यासाठी त्यांनी एक मॉडेल प्रपोज केलं, एन्कोडर डिकोडर आर्किटेक्चर युझिंग LSTM, ज्यामध्ये 3 महत्त्वाचे कंपोनंट्स आहेत. ते म्हणजे एन्कोडर, डिकोडर आणि कॉन्टेक्स्ट वेक्टर. एन्कोडर इनपुट सिक्वेन्स घेतो आणि त्याला एका फिक्स्ड लेंथ वेक्टरमध्ये कन्वर्ट करतो, म्हणजे इनपुट सिक्वेन्सची समरी तयार करतो. यालाच आपण कॉन्टेक्स्ट वेक्टर असं म्हणतो. त्यानंतर डिकोडर त्या कॉन्टेक्स्ट वेक्टरवरून आउटपुट सिक्वेन्स तयार करतो. असं आर्किटेक्चर किंवा मॉडेल त्यांनी या पेपरमध्ये मांडलं. त्यांनी हा मॉडेल यूज केला मशीन ट्रान्सलेशनसाठी, इंग्लिश टू फ्रेंच ट्रान्सलेशनसाठी. त्यांनी खूप साऱ्या इंग्लिश सेंटेन्सचं फ्रेंच ट्रान्सलेशन असणारा डेटासेट यूज केला व सुपरवाइज लर्निंग ॲप्रोचनुसार मॉडेलला ट्रेनिंग दिलं. त्यांनी त्यात एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन पण केलं की इनपुट सेंटेन्स रिव्हर्स केल्यानंतर मॉडेल चांगलं परफॉर्म करत होतं, कारण मॉडेलने डिपेंडन्सीज लर्न केल्या होत्या. थोडक्यात या पेपरनंतर मशीन आता एक सिक्वेन्स समजून घेऊन दुसरा सिक्वेन्स तयार करू शकत होतं. या एन्कोडर डिकोडर आर्किटेक्चरमध्ये एन्कोडर आणि डिकोडर नेमकं काय काम करतात त्यासाठी एक उदाहरण देतो. कल्पना करा, तुम्हाला एक मराठी वाक्य फ्रेंच भाषेत ट्रान्सलेट करायचं आहे, पण तुम्हाला फ्रेंच येत नाही आणि तुमच्या मित्राला मराठी येत नाही, पण तुम्हाला दोघांनाही इंग्लिश चांगलं येतं. मग तुम्ही काय कराल? पहिल्यांदा तुम्ही मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून एका कागदावर लिहाल आणि ते तुमच्या मित्राला द्याल. त्यानंतर तुमचा मित्र तो कागद वाचून त्यातील अर्थ समजून घेऊन त्याचा अर्थ फ्रेंच भाषेत तुम्हाला सांगेल किंवा तुम्हाला लिहून देईल. तर इथे तुम्ही एन्कोडर आहात, तुमचा मित्र डिकोडर आहे आणि तो कागद म्हणजे कॉन्टेक्स्ट वेक्टर आहे. एन्कोडरचं काम आहे की इनपुट सिक्वेन्स वाचणे आणि त्यातील समरी एका ठराविक आकाराच्या वेक्टरमध्ये साठवणे, किंवा यालाच आपण थॉट वेक्टर किंवा कॉन्टेक्स्ट वेक्टर म्हणतो. एन्कोडर पूर्ण वाक्य वाचल्याशिवाय डिकोडरला काही सांगत नाही.
कॉन्टेक्स्ट वेक्टर ह्या आर्किटेक्चरचा आत्मा आहे. एन्कोडरने मिळवलेली सर्व माहिती या एका छोट्या कॉन्टेक्स्ट वेक्टरमध्ये समरी किंवा सारांश स्वरूपात साठवून ठेवली जाते. त्यानंतर डिकोडरचं काम चालू होतं. डिकोडर हा कॉन्टेक्स्ट वेक्टर घेतो आणि त्यातून एक एक करून आउटपुट जनरेट करायला सुरुवात करतो. जोपर्यंत पूर्ण वाक्य तयार होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू राहते. मित्रांनो, या अगोदरच्या मॉडेलमध्ये इनपुट आणि आउटपुटची लांबी सारखीच असायची, पण एन्कोडर आणि डिकोडरमुळे आपण वेगवेगळ्या लेंथचे किंवा शब्दांचे सिक्वेन्स हँडल करू शकतो. उदाहरणार्थ, मराठीत 5 शब्द असणारं वाक्य इंग्रजीत 8 शब्दांचं असू शकतं. हे मॅजिक शक्य झालं ते फक्त या एन्कोडर डिकोडर आर्किटेक्चरमुळेच. पण या आर्किटेक्चरमध्ये पण काही लिमिटेशन्स होते. त्यातला एक म्हणजे या आर्किटेक्चरचा कॉन्टेक्स्ट वेक्टर. आउटपुट जनरेट करायचा सर्व लोड हा या कॉन्टेक्स्ट वेक्टरवर असायचा व जर इनपुट सिक्वेन्स 30 टोकन्सपेक्षा मोठा असेल तर कॉन्टेक्स्ट वेक्टर फेल व्हायचा. यालाच आपण बॉटलनेक प्रॉब्लेम असं म्हणतो. कल्पना करा, तुम्हाला एका लग्नाला जायचं आहे आणि तुमच्याकडे 10 वेगवेगळे ड्रेस, 3 वेगवेगळे शूज आणि इतर बरंच सामान आहे. पण अट अशी आहे की तुम्हाला हे सर्व सामान एका लहान हँडबॅगमधून घेऊन जायचं आहे. तर तुम्ही काय कराल? जर साहित्य म्हणजे इनपुट सिक्वेन्स मर्यादित असेल तर तुम्ही ते नीट हँडबॅगमध्ये भरू शकता. पण जर साहित्य खूप जास्त असेल तर तुम्ही काही महत्त्वाचे कपडे, काही महत्त्वाचे साहित्य घ्याल आणि बाकीचं सोडून द्याल. पण जेव्हा तुम्हाला तुमच्याकडे असणाऱ्या बॅगमध्ये न आणलेल्या गोष्टींची आवश्यकता असेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ती गोष्ट या बॅगमध्ये नाहीच आहे. तर डिकोडरचं पण असंच होतं. कॉन्टेक्स्ट वेक्टरमध्ये असलेला डेटाच डिकोडर डिकोड करू शकतो. एन्कोडरला मोठ्या लेंथचे वाक्य, उदाहरणार्थ 30 शब्दांपेक्षा जास्त वाक्य व त्या वाक्यांमधील बारकावे एका ठराविक आकाराच्या फिक्स्ड लेंथ वेक्टरमध्ये साठवता येत नाहीत. यामुळे वाक्याचा काही भाग मॉडेल विसरून जातो आणि या मर्यादित कॉन्टेक्स्ट वेक्टरच्या आधारावर डिकोडर इफिशियंट आउटपुट देऊ शकत नाही. आणि विचार करा, जर वाक्य 50 किंवा त्यापेक्षा जास्त मोठं असेल तर त्या कॉन्टेक्स्ट वेक्टरची काय अवस्था होत असेल? तो त्यातील बरेच शब्द किंवा टोकन्स विसरू शकतो आणि ट्रान्सलेशनमध्ये चुका होऊ शकतात. तर रिसर्चर्सच्या समोर हा एक मोठा प्रश्न होता. तर या प्रॉब्लेमवर रिसर्चर्सनी पुन्हा रिसर्च केला व एक सोल्युशन दिलं, एक आयडिया मांडली. त्यात त्यांनी एक प्रश्न विचारला की डिकोडरला कॉन्टेक्स्ट वेक्टर देण्याऐवजी जर पूर्ण वाक्यावर किंवा इनपुट सिक्वेन्सवर लक्ष किंवा अटेन्शन देण्याची मुभा दिली तर? 2014-15च्या सुमारास याच प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि जन्म झाला अटेन्शन मेकॅनिझमचा. या मेकॅनिझमने पूर्ण गेम बदलून टाकला. डिकोडरला आता एका बॉटलनेकमध्ये अडकण्याची गरज नव्हती. आता आउटपुट जनरेट करताना डिकोडर एन्कोडरच्या प्रत्येक शब्दावर, प्रत्येक टोकनवर पाहिजे तेव्हा बघू शकत होता. त्याला पाहिजे तितकं अटेन्शन देऊ शकत होता. हे कसं शक्य झालं? डिकोडरला नक्की कोणत्या शब्दावर लक्ष द्यायचं किंवा अटेन्शन द्यायचं हे कसं कळतं? आणि ह्या एका शोधामुळे AIच्या जगात काय रिव्होल्युशनरी बदल झाला हे आपण पाहणार आहोत आपल्या या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ह्या स्टोरी टेलिंग सिरीज न्यूरॉन्स टू ChatGPT, न्यूरॉनपासून ते ChatGPT पर्यंतचा प्रवास, या प्रवासामध्ये आपण आता शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. तर राहिलेला प्रवास माझ्यासोबत कंटिन्यू करायचा असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या त्या मित्रांसोबत शेअर करा ज्यांना AI शिकण्यात इंटरेस्ट आहे. पुन्हा भेटूया याच सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.